श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावांची बहिणींची नावं काय? नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नाता सावंत प्रस्तुत किंवा एम एस मराठी प्रस्तुत आणि क्रेंटा केमिकल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. आणि क्रेंटा केमिकलच्या वतीनं या ठिकाणी 3 प्रश्नांची जी उत्तरे देतील त्यांना मिळणार आहे आमच्या माऊलींना आकर्षक असं बक्षीस. तर ज्या माऊली तयार आहेत आपण त्यांच्याशी आपण प्रश्न विचारणार आहोत आणि जे 3 प्रश्नाचे उत्तर देतील त्यांना नक्की 100% क्रेंटा केमिकल यांच्या वतीनं मिळणार आहे खास असं बक्षीस. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? 16व्या वर्षी. सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. माऊली, तुम्ही लाखो आता पावले पंढरीला चाललेले आहेत, तर मग पांडुरंगाच्या भेटीसाठी तुम्ही कोणती अपेक्षा ठेवून पांडुरंगाला भेटायला चाललेला आहात? पायवारीची भजन कीर्तन ऐकून. कुठली अपेक्षा ठेवून पांडुरंगाकडे चाललेला आहात? भक्ती, भेट, पांडुरंगाचं दर्शन. जाई ना का माया तया पंढरपुरा भेटन बाहेर आपुलिया. उत्तर बरोबर गेलेलं आहे आणि क्रेंटा केमिकलच्या वतीने तुम्हाला बक्षीस या ठिकाणी दिलं जातं. जोरदार टाळ्या आजीसाठी, जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आणि क्रेंटा केमिकल यांच्या वतीनं आजी माऊली तुम्हाला या ठिकाणी बक्षीस दिलं जाते. कार्यक्रम कसा जाते मी माहेरी विठू माऊलीला भेटाया. जाते मी भेटाया विठू माऊलीला. जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. कसा वाटला कार्यक्रम? छान. संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग कोणता? फक्त बोटवर करायचा. गुण गाईल आवडीच माझी सर्व जोडी. अभंग कोणता? अभंग. प्रसिद्ध अभंग कुठला? प्रसिद्ध अभंग लोचनी सुख झाले व साजले. परत एकदा प्रश्न रिपीट करतो, नीट ऐका. संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. पाहता लोचनी रूप पाहता. चला प्रश्न दुसरा तुम्हाला. संत तुकाराम महाराजांच्या आईचे नाव काय? तुकाराम महाराजांच्या आईचे नाव काय? तुकाराम महाराजांच्या आईचे नाव काय? ओ माऊली, सकाळची सावली. सांगा. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी. संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत कोणते? श्री संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत कोणते? बोल नका. दैवत पांडुरंग, पंढरीचे पांडुरंग. बरोबर आहे ना? 2 प्रश्न या ठिकाणी बरोबर दिले. 2 दिलेले, 2 झाले. 3 दिले ना. निवृत्तीनाथ महाराज, दुसरं ज्ञानेश्वर. नाही, शेवटचा तुम्हाला शेवटचा प्रश्न. हा. संत तुकाराम महाराजांनी कोणत्या भाषेमध्ये अभंग रचले? तुकाराम महाराजांनी कोणत्या भाषेमध्ये अभंग रचले? अभंग रचले. हा. कोणत्या भाषेत? मराठीमध्ये. क्रेंटा केमिकल यांच्या वतीनं आकर्षक वस्तू या ठिकाणी आपल्याला दिली जाते. माऊली थोडं सारखा या पुढे या पुढे पुढे या. पुढे या. कसा वाटतं कार्यक्रम तुम्हाला? बक्षीस कसं वाटलं? छान आहे. याच्या आधी कधी कार्यक्रम असा पाहिला का तुम्ही? नाही पाहिलेला. कसं वाटतंय? नाही, माझी पहिल्यांदाच वेळ इथे यायची, पण छान वाटला. छान वाटला. लाखो भाविक कोणत्या यात्रेसाठी येतात? फक्त हात वर हात वर करायचा. करायचा. पंढरीला. पंढरीला. आषाढी एकादशीला फक्त कोणत्या वारीसाठी एकत्र येतात? ज्ञानेश्वर आषाढी एकादश. आषाढी एकादशी. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठून निघते? ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. आळंदीतून. आळंदी. आणि तिसरा प्रश्न. पण सगळ्यांनी उत्तर नका देऊ, बक्षीस एकालाच मिळणार आहे बरं का. पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांना काय म्हणतात? पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांना. संत संत पंढरपूरला जाणाऱ्या. वारी आर्य वारी वारी. थांबा. थांबा. हा, थांबा. हा. माऊली. माऊली माऊली माऊली. काय म्हणतात? वारकरी वारकरी वारकरी. ओके. विठुराया. विठ्ठलाचं दुसरं नाव. थांबा, थांबा. पांडुरंग. पांडुरंग. हा. विठ्ठलाच्या बायकोचं नाव काय? रुक्मिणी. रुक्मिणी. वारकरी गाळ्यामध्ये काय घालतात?
हे काय आहे? हा हे काय आहे? काय आहे? माळ. माळ. नाव हा. तुळशीची माळ. तुळशीची माळ. तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही बाबा तुमचं वय किती आता मी 86 चालू आहे. 86 चालू आहे. तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला बरोबर दिलेली आहेत. हा. क्रेंटा केमिकलनं तुमच्याकडे तुम्हाला एक बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे. चालेल. या वयात कसं वाटतंय तुम्हाला हा कार्यक्रम? अहो महिनाभर वारी असे काही इतकी तळमळ होती. कोणालाही विचारा, मी अजून गाडीत नाही बसलो. असलं नाही. 35 वर्ष झाल्यात. कोणालाही विचारा. तुम्हाला क्रेंटा केमिकलच्या वतीनं या ठिकाणी थोडंसं का या ठिकाणी बक्षीस दिलं जाते. सर काय नेमकं म्हणजे उलगडून बघा तुम्ही. कसं वाटतंय कार्यक्रम तुम्हाला? कसं वाटतं? अहो पार तळमळ होती. असं काय करता तुम्ही? बर बर बर. वारकरी संप्रदायाची ओळख कशामुळे आहे? संतांच्यामुळं. हा? संतांच्या नाही चला येते कोणाला? आषाढी कार्तिकी वारी नाही हो, वारकरी काय नाही. या संप्रदायात कोणत्या साधनेला विशेष असं महत्व आहे? कोणाला येतंय? नामस्मरण. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. संत निळोबरांच्या रचनामध्ये कोणत्या देवतेचा वारंवार उल्लेख केला जातो? तुकाराम महाराजांचा. नाही. संत निळोबरायांच्या रचनामध्ये कोणत्या देवतेचा वारंवार उल्लेख येतो? तुम्ही कुठे निघालात आता? पंढरपूर. कुणाकडे? विठ्ठला. मग हे बरोबर उत्तर आहे. दोन झाले का? दोन प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेले आहेत. आता तिसरा प्रश्न तुम्हाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण नाव काय? ते नाही सांगता येत. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. आणि तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. आराध्य दैवत कोणते? पांडुरंग. दुसरं नाव? सॉरी संत तुकाराम. नाही. आराध्य दैवत. पांडुरंग. दुसरं नाव? विठ्ठल. विठ्ठल. हा. विठ्ठल हे बरोबर उत्तर आहे. संत तुकारामाचा संत निळोबारायांच्या अभंगाचा मुख्य संदेश काय आहे? मुख्य संदेश काय? निळोबारायांनी कोणता गुण सर्वश्रेष्ठ मानला आहे? निळोबारायांनी निळोबारायांनी कोणता गुण सर्वश्रेष्ठ मानला आहे? गुरुप्रती असलेली निष्ठा. श्री संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत कोणते होते? विठ्ठल. हा? विठ्ठल. उत्तर बरोबर आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या बाप रे. तुमचा दुसरा प्रश्न या असा आहे. श्री संत निळोबराय कोणत्या संतांचे निष्ठावान भक्त म्हणून मानले जातात? तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांचे. दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. आणि माऊली तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. श्री संत निळोबरायांच्या अभंगाचा मुख्य संदेश काय आहे? श्री संत निळोबरायांच्या अभंगाचा मुख्य संदेश काय आहे? निळोबराय अभंगातून काय सुचवतं? अभंगाचा काय सुचवतो ते? अभंगातून आपल्याला काहीतरी शिकायला काय म्हणजे सांगा. पांडुरंगासाठी हे करायची. संत दुसरा प्रश्न तुमच्यासाठी घेऊया. संत निळोबारायांनी कोणत्या मार्गाचा कोणता मार्ग स्वीकारला? पांडुरंग भक्तीचा मार्ग. संत निळोबारायांनी कोणत्या मार्गाचा पुरस्कार केला किंवा मार्ग निवडला? भक्ती मार्ग. भक्ती मार्ग. उत्तर अगदी बरोबर आहे. आणि माऊली तुम्हाला क्रेंटा केमिकल यांच्या वतीनं आकर्षक असं बक्षीस दिलं झालंय. पुढे या. हा बस. या इकडे. त्याला बक्षीस द्या. महाराज कसं वाटतं कार्यक्रम बघून? एकदम छान वाटलं. आता किती उपक्रम आहे तुमचा? आमचा आत्ताचा 10वा आहे. दवा का ह्या द्याचा कार्यक्रम झाला का तुम्हाला? नाही. काय वाटतंय साधारण? चांगलं वाटलं. मेंदूला चालना मिळाली हो मेंदूला चांगलं मिळाली. आणि जनरल नॉलेज आपल्यामध्ये. येस 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 येस. ओके ओके. थँक्यू. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज. निवृत्तीनाथ महाराज. हे तुम्ही बघून सांगितलं ना? नाही शिकवलं. एक उत्तर बरोबर दिलं ना? याला काही जनरल नॉलेज माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी किती वयामध्ये लिहिली? 1292. कितव्या वयामध्ये लिहिली तेव्हा? ज्ञानेश्वर महाराज किती वर्षाचे होते ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा? 16. बरोबर आहे. बरोबर आहे का उत्तर? बरोबर आहे. या अजून एक प्रश्न. चला आता एक तुला प्रश्न शेवटचा विचारतो. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या संप्रदायाचे प्रमुख संत मानले जातात? वारकरी संप्रदाय. तिन्ही प्रश्नांची उत्तर कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. वारीमध्ये आलाय ना? किती वारी आहे? इथलं जाय. टेंभुर्णीतलंच आहे का? आहे का? देऊन टाका त्याला बक्षीस. वारकरी मंडळी चला कीर्तन सुरू होत आहे. वारकरी मंडळी देऊन टाका एक. हो घ्या घेतला. चला गेले प्रश्न. पंढरपूरला एका वर्षामध्ये 4 वाऱ्या मानल्या जातात. त्या वाऱ्या कुठल्या कुठल्या? आषाढी, कार्तिकी, पौष आणि माघ.
पौष. आपलं चैत्र आणि माघ. प्रयत्न चांगला केलेला आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी कुठून निघते? देहू. देहू. 2 प्रश्नांची उत्तरे जोरात दिलेली आहेत. टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आणि तिसरा प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. विठ्ठलाचं दुसरं नाव काय? पांडुरंग. हा? पांडुरंग. तिन्ही प्रश्नाची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत. क्रेंटा केमिकलच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी गिफ्ट दिलं जात आहे. कसं वाटतंय माऊली? एकदम सुंदर, छान. आपल्याला गिफ्ट या ठिकाणी मिळत जाते. तिकडे बघा की. हां. चला.